देशातील पहिली तरुण गुप्त क्रांतिकारी संस्था. किंबहुना कित्येक लोकांना ह्याबद्दल माहिती नसेल की मातृभूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेकांनी क्रांतिकार्य केलं, अनेकांनी विचारधारा मांडली, अनेकांनी उपोषणं केली. परंतु इसवी सन 1899 साली नोव्हेंबरच्या शेवटी वयाच्या 16व्या वर्षाही कमी वयात विनायक दामोदर सावरकर यांनी देशातील पहिली तरुण गुप्त क्रांतिकारी संस्था स्थापन केली. म्हस्कर व पागे अशा दोन सहकाऱ्यांना घेऊन राष्ट्रभक्त समूह नावाची देशातील पहिली तरुण गुप्त क्रांतिकारी संस्था स्थापन केली. या तिघांनीही भारत मातेला स्वातंत्र्य करण्याची आणि वेळ प्रसंगी प्राणांची आहुती देण्याची शपथ घेतली. राष्ट्रभक्त समूहाची कार्यपद्धती अशी असावी की थॉमस फ्रॉस्टने द सिक्रेट सोसायटीज ऑफ युरोपियन रिव्हॉल्युशन 1776 ते 1876 ह्या ग्रंथातून घेण्यात आलेली आहे. थॉमस फ्रॉस्टने अनेक गुप्त क्रांतिकारी संस्थांचा अभ्यास केल्यानंतर असं नमूद केलेलं आहे की गुप्तता ही निष्ठेची शपथ आहे. गुप्तता ही निष्ठेची शपथ आहे असं थॉमस फ्रॉस्टने अनेक गुप्त क्रांतिकारी संस्थांचा अभ्यास केल्यानंतर असं नमूद केलेलं आहे. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थॉमस फ्रॉस्टच्या ग्रंथातून राष्ट्रसमूहाची कार्यपद्धती घेतली आणि त्याचं अनुकरण करून देशातील पहिली तरुण गुप्तकारी क्रांती संस्था सुरू झाली. ह्या तिघांनीही ही माहिती गुप्त ठेवण्याचं ठरवलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक युवकांना संग्रह करून त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून क्रांतिकार्यासाठी प्रेरणा दिली. या गुप्त संस्थेची प्रकट शाखा 1 जानेवारी 1900 साली मित्रमेळा ह्या नावानं प्रकट शाखा स्थापन करण्यात आली. ह्यात सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर, वर्तक बंधू, दातार बंधू आणि दरेकर अशासह अनेकांचा सहभाग होता. 1904 साली अभिनव भारत असं या संघटनेचं नामकरण करण्यात आलं. ह्या संघटनेची व्याप्ती अगदी युरोपपर्यंत पोचली होती. महाराष्ट्रातील शेकडो तरुण आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर, कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर, स्वातंत्र्य कवी गोविंद, अनंत कान्हेरे, मदनलाल ढिंगरा अशा अनेक क्रांतिकारकांचा सहभाग ह्या संघटनेत होता. ह्या संघटनेनं देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठीचं सर्वोत्तम कार्य केलेलं आहे. अशीच देशाच्या स्वातंत्र्यातील माहिती ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.